मी शरद मोगरे आपल्या हिमालय ट्रॅकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, बहुतेक आपला महाराष्ट्रीयन माणूस, मराठी माणूस हा जास्त सहलीसाठी महाबळेश्वर, शिर्डी, अक्कलकोट, पंढरपूर आणि इतरत्र जात असतो. कारण बाहेर जायचं म्हटलं की बजेटही तेवढंच आपल्याला सहन करावा लागतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक वेगवेगळ्या भारतातील जी थंड हवेची ठिकाणं आहेत, त्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी किती खर्च, कसं जायचं, कुठं राहायचं, कुठं-कुठं फिरायचं तेथील स्थानिक स्पॉटवरती, हे सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे. पहिल्यांदा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. पहिले सांगतो मी तुम्हाला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दार्जिलिंग. दार्जिलिंग हे ईस्ट वेस्ट म्हणजेच आसाम, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यालगत जे वेस्ट बंगाल राज्य आहे, त्या वेस्ट बंगाल राज्याच्या एकदम कोपऱ्याला वरच्या नेपाळ आणि भूतानच्या मध्ये जे सिक्कीम राज्य आहे, सिक्कीमच्या बाउंड्रीवरच हे दार्जिलिंग हिल स्टेशन आहे. अत्यंत सुंदर असं हिल स्टेशन आहे. तिथे जाण्यासाठी तुम्हाला कसं जायचं? तिथे जाण्यासाठी तुम्हाला प्रथम मुंबईवरून असाल तुम्ही, पुण्यावरून असाल किंवा महाराष्ट्रातील इतर शहरामधून जात असाल, तर प्रथमतः तुम्ही विमाने जात असाल, तर तिथे बागडोगरा हे एक विमानतळ आहे, जे इंडियन आर्मीचं आहे, परंतु ते आता प्रवासीसाठी खुलं केलेलं आहे, की जेणेकरून आपण सामान्य प्रवाससुद्धा तिथे आपण करू शकतो. आणि खूप फ्लाईट्स, खूप विमानं मुंबई, पुणे, नागपूर इथून ती बागडोगराला फ्लाईट जात असतात. विमानाचं सरासरी तिकीट जर तुम्ही लवकर बुक केलं, तर तुम्ही साधारण 12 ते 13,000 रुपये रिटर्नमध्ये ते तिकीट घेऊ शकता. जर 1 महिना अगोदर बुक केलं, तर तुम्ही ते 12-13,000 पर्यंत बुक करू शकता. आणि जर लगेच तुम्ही बुक केलं एक 4-5 दिवस अगोदर, तर तुम्हाला खूप महागडं पडेल. ते आपल्याला परवडणारं नाही आहे. तर तसं काही प्लॅन तुम्ही अगोदरच करा. 15 दिवस, 1 महिना अगोदरच प्लॅन करा. दुसरी गोष्ट, बागडोगरा एक विमानाचा प्रवासाचा तुम्हाला एक पर्याय आहे. त्यानंतर रेल्वेचं. तर रेल्वेला मुंबई कामाख्या एक्सप्रेस जाते, की जी सिलिगुडी, NGP, न्यू जलपाईगुडी हे रेल्वे स्टेशन बागडोगरा आणि सिलिगुडी याच्या जवळ आहेत. दार्जिलिंगपासून फक्त 70-72 किलोमीटर ते जवळ, त्यांच्या सर्वात जवळचा स्टेशन म्हणजे सिलिगुडी. तर आपण रेल्वेने जर गेला तर सिलिगुडी स्टेशनवर उतरून तिथूनच तुम्हाला जवळच बस स्टँड आहे. एकदम 1-2 मिनिटांच्यावर, 1च मिनिटावर तिथून बस स्टँड आहे. समोरच एक मोठा तिथे चौरस नाका आहे, जिथे बसेस थांबतात. जीप, रिक्षा ह्या अनेक तुम्हाला सोयी तिथे दार्जिलिंगला जाण्यासाठी उपलब्ध आहेत. तिथून तुम्हाला 200 ते 250 रुपये शेअरिंगची टॅक्सीसुद्धा मिळते. 120-130 मध्ये बसचं तिकीट आहे. आणि तुम्ही प्रायव्हेट कराल तर 3,500-4,000 मध्ये तुम्ही डायरेक्ट दार्जिलिंगला जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही बसनी तुम्हाला जायचं असेल, स्वस्तामध्ये तुम्हाला असं वाटलं की आम्हाला लगेच दार्जिलिंगला जायचे, तर तुम्हाला एक दुसरा स्वस्त पर्याय सांगतो. विमानाचाच सांगतो. तुम्ही इथून कलकत्त्याला जर विमानाने गेले, स्वस्त 4-5 हजारचं तिकीट आहे कलकत्ता. तुम्ही 4-4,500 मध्ये 5,000 कलकत्त्याला पोहोचले. तिथून तुम्हाला 700-800 रुपयामध्ये सिलिगुडीला जाणारी लक्झरी बस मिळते कलकत्त्यामधून. तिथून तुम्ही 500-600-700 रुपयामध्ये सिलिगुडीला पोहोचून पुढे तुमचा प्रवास दार्जिलिंगला तुम्ही करू शकता. दार्जिलिंगला गेल्यानंतर पहिल्यांदा तिथे गेल्यावर तुम्ही हॉटेल्स. आता तिथे खूप हॉटेल्स आहेत. पार 500 रुपयापासून तर 4-5 हजारपर्यंत तिथे चांगल्या प्रकारची हॉटेल्स आहेत. तर तुम्ही जरा डायरेक्ट ऑनलाईन बुक करूच नका. मी म्हणतो तर तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या स्पॉटवर जा. मॉल रोड असेल, महात्मा गांधी रोड असेल किंवा जंक्शन्स, तिथे जे दार्जिलिंग स्टेशन आहे, त्या स्टेशनच्या आसपास हॉटेल खूप स्वस्त आहेत आणि मस्त सुद्धा आहेत. तर तिथे 1,000-1,200 पर्यंत, 800-900 हजारपर्यंत रूम मिळतात चांगल्यापैकी.
आणि चांगलं व्ह्यू समोरचं दिसतं. तिथे हॉटेल घ्या. हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलवाल्यालाच सांगा की आम्हाला साईट सीनची सेटिंग करून दे. मग तो तिथे जीप आपली मॅनेज करतो. शहरमध्ये घुमा तुम्ही. प्रायव्हेट करूच नका, कारण प्रायव्हेटवाले खूप पैसे घेतात. शेअरिंगच सायटिंग करा. साईट सीन शेअरिंगच करा. सायटिंग सीनचं तुम्हाला शेअरिंग केलं तर 400-500 रुपयामध्ये तुम्ही दिवसभर ते फिरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला टी गार्डन्स, झू, मॉल रोड, तिथे तुम्हाला टी गार्डन, रॉक गार्डन्स, तुम्हाला मॉर्निंगचा सूर्य पाहायचा असेल आणि कंचनगुडा पर्वत रांगा जर तुम्हाला जे सूर्य जेव्हा उगवतो तो पहिलाच प्रकाश कंचनगुडा पर्वतावर पडतो. ते सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता सकाळी पहाटे 4-4:30ला. तर ते तिथं जावं लागतं. असं सुंदर असा 2 दिवस तुम्हाला दार्जिलिंगमध्ये इनफ झाले. 2 दिवसमध्ये तुम्ही पूर्ण दार्जिलिंग कव्हर करू शकता. आणि जाताना तिथे कधीही गेला तर तुम्हाला थंडी असते. दार्जिलिंगला तुम्ही पोहोचायच्या एक 5-10 किलोमीटर अगोदरच थंडी सुरू होते. म्हणजे तुम्हाला स्वेटर कंपल्सरी लागतोच. असे थंड बोचरे हवा तिथे वाहत असते आणि तुम्ही तो स्वेटर, हँडग्लोव्ज असतील तर हँडग्लोव्ज आणि मफलर असेल तर तुम्ही तो अवश्य घेऊन जा. आणि आपला प्रवास एकदम आनंद घ्या ट्रिपचा. खूप सुंदर आहे तसं ते दार्जिलिंग. 2 दिवसात अशी तुम्ही 4 दिवसाची ट्रिप तुम्ही तिथे अरेंज करू शकता. बस या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुलू मनाली, काश्मीर, नैनिताल, महाबळेश्वर, माउंट आबू अशा वेगवेगळ्या माझ्या व्हिडिओज तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी नक्कीच आपल्याला नवीन नवीन माहिती सर्व देत जाईल. कृपया, मी एक मराठी मुलगा आहे. मला एक तुमचं सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. तर तुम्ही ते नक्कीच मला कराल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.